आणि संगीत क्षेत्रामध्ये आपल्या कामगिरीनं कायम स्वरूपी सुरेल ठसा उमटवणाऱ्या आशा भोसलेंच्या पार्थिवावर आज दुपारी 4 वाजता शिवाजी पार्कमध्ये अंत्यसंस्कार होणार आहेत। त्यापूर्वी त्यांचं पार्थिव लॉर परळमधील निवासस्थानी सर्वसामान्यांना अंत्यदर्शनासाठी सध्या ठेवलं गेलंय। आशाताईंना आदरांजली वाहण्यासाठी चाहत्यांसह सर्वच क्षेत्रामधील मान्यवरांनी रीघ लावली आहे आणि त्यानंतर दुपारी 4 वाजता शिवाजी पार्क इथं शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत। मराठी हिंदीसह जगभरातील बहुतांश भाषांमध्ये सुरेल गाणी गाणाऱ्या आशा भोसलेजी यांनी 7 दशकांहून अधिक काळ उत्कृष्ट काम करून लोकांच्या हृदयामध्ये स्थान निर्माण केलं आणि त्यांनी कित्येक भाषांमध्ये प्रत्येक शैलीमध्ये गाणी गाऊन जगभरातील प्रेक्षकांच्या मनामध्ये मोठं स्थानही मिळवलं। नोंदी झालेल्या ज्ञात माहितीचा विचार करता त्यांनी 20 भाषांमध्ये 14,000हून अधिक गाणी गायली आहेत आणि त्यामुळे सर्वाधिक स्टुडिओ रेकॉर्डिंगसाठी त्यांचं नाव गिनिक बुकमध्ये सुद्धा नोंदवलं गेलंय। आणि त्यांच्याच अंत्यदर्शनासाठी आज सकाळपासून राजकीय क्षेत्रातील प्रत्येक मान्यवर असू देत, खेळाडू असू देत, बॉलिवूड सेलिब्रिटीज असू देत, प्रत्येकाची आपण पोस्ट पाहतोय, एक्सपोस्ट पाहतोय। सोशल मीडिया संपूर्ण आशाताईंच्याच गाण्यांनी, त्यांच्या आठवणींनी भरून गेलेला आहे। अंत्यदर्शनासाठी चाहत्यांसह मान्यवरांची रीघ लागलेली आहे आणि आज दुपारी आशाताई भोसलेंच्या पार्थिवावर 4 वाजता शिवाजी पार्कमध्ये अंत्यसंस्कार होणार आहेत। सध्या हे जी दृश्य आपण पाहतोय त्यांचं पार्थिव लोअर परळमधल्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवलं गेलेलं आहे, जेणेकरून सर्वसामान्य सुद्धा दर्शन घेऊ शकतील। दुपारी 4 वाजता आशा भोसलेंवर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत। जवळपास 6 दशकं भारतीयांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या आशा भोसले यांचं काल निधन झालं आणि आशाताईंच्या जाण्यानं एक मोठी पोकळी निर्माण झालेली आहे। आणि आशा भोसलेंचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारनं पुढाकार घेतलेला आहे। काही दिवसांपूर्वी आशा भोसलेंनी संस्थेच्या उभारणीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र दिलेलं होतं। सरकार म्हणून आवश्यक ते सर्व प्रयत्न करून राज्य सरकार संस्थेची उभारणी करणार आहे। संगीत आणि कला संस्थेच्या उभारणीसाठी राज्य सरकार प्रयत्न करणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॅबिनेट बैठकीमध्ये आपली भूमिका मांडली आहे। या संदर्भात आणखी बोलूयात आमचे प्रतिनिधी सुशांत आपल्यासोबत आहेत। सुशांत, काय आशयाचं पत्र दिलं गेलं होतं आणि मग त्यावर मुख्यमंत्र्यांची भूमिका? बैठकीच्या आधी सुरुवातीला आशाताईंना जी आहे ती श्रद्धांजली वाहण्यात आली आणि संगीत संस्थेच्या उभारणीसाठी राज्य सरकारला एक पत्र दिलं होतं आणि याची दखल देखील आता सरकारने घेतलेली आहे आणि सरकार म्हणून आवश्यक ते सर्व प्रयत्न राज्य सरकार संस्थांची उभारणी करण्यासाठी करणार आहे। आणि आपण जर बघितलं असेल तर आशिष शेलार यांच्या मार्फत जे पत्र जे आहेत ते मुख्यमंत्र्यांना देण्यात आलं होतं आणि यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सांगितलेलं आहे की संगीत व कला संस्थांच्या उभारणीसाठी जे प्रयत्न आशा भोसले करत होत्या त्या प्रयत्नाची दखल घेत कुठेतरी ते संस्था जी उभारण्यासाठी सरकार आता मदत करणार आहे। अगदी सुशांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। Thank you.